महाराष्ट्राचा लावणी किंग आशिष पाटील आणि आशिष खूप तुझं अभिनंदन की तुला महाराष्ट्र गौरवसाठी गौरवचा पुरस्कार मिळालाय. काय वाटतं? सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे खूप खूप आभार की महाराष्ट्र गौरव ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी मला नामांकन होतं आणि ज्युरीनी सिलेक्ट केलं आणि मला हे अवॉर्ड मिळालं बाई ग या गाण्यासाठी, चंद्रमुखी सिनेमातलं. माझं हे आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं गाणं, कारण अजय अतुलनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं, आणि मी खूप एक्सायटेड होतो की नामांकन मिळालं आहे, अवॉर्ड मिळेल की नाही, कारण ही कॉम्पिटिशन टफ होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण येस, फायनली आय थिंक हार्डवर्क पेज ऑफ आणि थँक्यू न्यूज 18 लोकमत. तो इतका आनंदी आहे की त्याला व्यक्त किती होऊन आणि नाही अवस्थित झालंय. मला एक आशिष विचारायचं आहे तुला की बाई ग करताना काय मनात होतं की काय करायचं आपल्याला? आणि प्रामुख्याने मला लावणी किंग का म्हटलं जातं, कारण मला असं वाटतं की मी बरेच वर्ष लावणी जपतोय एक पुरुष असून, की लावणी कशी सादर केली पाहिजे, की त्याच्यात किती अदाकारी असली पाहिजे किंवा लावण्य किती असलं पाहिजे. आणि मला जेव्हा खूप साऱ्या लावण्या ऑफर केल्या होत्या चित्रपटामध्ये, पण मी त्या करू नाही शकलो, कारण मला कुठेतरी वाटलं जे मला करायचं आहे ते मी असं काहीतरी करणार की ते क्लास असेल. आणि ज्यावेळेस बाईग मी ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की ज्या पट्टीचं काहे छडानी मोहे रंगदो लाल ही ठुमरी आहे, त्याच पट्टीची ही लावणी आहे. आणि ह्याच्यात मला जेवढं माझं मन देता येईल तेवढं मी माझं मन देण्याचा प्रयत्न केला. आणि अगदीच श्रीकृष्णाला धरून हे गाणं आहे, त्याच्यामुळे ते अगदी मनापासून अजून जास्त छान झालं. आणि येस, अमृता खानविलकर यांनी ते खूप उत्तमरित्या सादरही केलं, कारण की मला असं वाटतं की कोरिओग्राफरचं काम त्याच्या आर्टिस्टला किती सुंदर दाखवणं हे पण असतं, आणि ते अमृतानी खूप उत्तमरित्या केलं आणि कदाचित त्याच्यामुळेच हे अवॉर्ड मला आज मिळालं आहे. पण जेव्हा एखादी लावणी जेव्हा आशिष पाटील सादर करतो तेव्हा त्याच्यामध्ये ट्विस्ट असतो, थोडीशी लावणी, थोडंसं बॉलिवूड. तर ते एखादं गाणं जेव्हा क्रिएट करतो आशिष पाटील, तो स्वतः क्रिएट करतो, हे आम्ही पाहिलेलं आहे तुझ्या व्हिडिओजमध्ये. काय थॉटने तू त्या लावण्या हे करतो? जसं मला वाटतं की आज हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेवढे रियालिटी शोज आपण बघतो त्याच्यात लावणी जर कोणी आणली आहे तर मला अभिमान आहे की ती मी आणली आहे. कारण की मला असं वाटतं की कुठेतरी लावणीला ऐकून लोक नाकम रोडायचे की क्या फॉर्म आहे, म्हणजे हिंदीवाल्यांना असं वाटायचं लावणी म्हणजे काय आहे, अनलेस वाजले की बरं आलं मार्केटमध्ये. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की हिंदी ऑडियन्सला मी कसं कनेक्ट करणार लावणीला घेऊन, तेव्हा मी बॉली लावणी हा प्रकार आणला. कारण की बॉलिवूड गाणी ही आपल्या तोंडावरती असतात आणि त्याच्यामध्ये जर मी लावणीचा ठेका आणला तर हे प्रेक्षकांना कितपत आवडेल आणि ते मी कसं आवडून देऊ ह्याच्याकडे माझा जास्त कल होता. आणि आज बरेच रियालिटी शोजमध्ये मी अभिमानाने ती सादर करतो. बरं, मी साडी नेसत नाही, एखाद्या एपिसोडला मी नेसलो असेल, पण युजली मी धोतर आणि कुर्ताच नेसतो. मला असं वाटतं की लावणी सादर करण्यासाठी साडी नेसणंच गरजेचं असं नाही, ते लावण्य तुमच्यात इतकं भिनलं पाहिजे ना की ते आपचूक आलं पाहिजे. आणि नेहमी सादर करताना माझा हाच हेतू असतो की कुठलीही प्रकारची वल्गॅरिटी न दाखवता आपली संस्कृती उत्तम पद्धती, म्हणजे महाराष्ट्र ही माझी संस्कृती आहे, ही दाखवण्याचा माझा हट्ट असतो. बस. कामाबद्दल झालं, थोड्याशा हलक्या फुलक्या गप्पा मला आशिष सोबत मारायच्या आहेत. बरं, आशिष डान्सर नसता, आशिष या इंडस्ट्रीत नसता तर आशिष काय असता? आशिष डान्सर नसता तर आशिष एक नेव्हल ऑफिसर असतात. तर मला व्हाईट युनिफॉर्म हा खूप आवडायचा आणि कुठेतरी माझी इच्छा होती की मी मरीन इंजिनिअरिंग करून किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग करून आय शुड गो इन टू नेव्हल्स. बट येस, आय थिंक डेस्टिनी व्हावं होतं मी डान्सर व्हावं, आणि दॅट इज हाव आय एम हिअर. सेलिब्रिटी कोरिओग्राफर झाल्यानंतर आशिषने कुठल्या सवयी सोडल्या? मी सवयी कुठल्याच सोडल्या नाही. मला असं वाटतं मी जसा होतो मी तसाच आहे. आणि जेव्हा मी सेलिब्रिटी कोरिओग्राफर झालो, तू बिलीव्ह नाही करणार, तू कोणत्याही सेलिब्रिटीला हे विचार की मी कॉम्प्रोमाइज करत नाही स्टेप्समध्ये. ते म्हणतात की नाही आशिष हे खूप कठीण आहे, हे नाही. म्हटलं ऐक, जमेल, रिहर्सल कर, जमेल. आशिष शाळेत कधी नापास झालाय का? नो, मी आय वॉज द स्कॉलर बॉय इन द स्कूल. मला 10वीत 91% होते. मी सायन्स स्टुडंट आहे. मला 12थमध्ये 88% होते. मला MBBS करायचं होतं. बाई सारखी एक कल्ट लावणी झाली असं मी म्हणेन. त्याच्यानंतर आता आशिष अशी कोणती कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येणार? येस, देर इज अ लॉट ऑफ थिंग्स कमिंग दिस इयर आणि खूप मोठी होणार आहे ही गोष्ट, की ज्याचं स्वप्न मी अजून एक स्वप्न जे मी बघितलो की ज्या डिरेक्टर बरोबर किंवा ज्या फिल्म फर्टर्निटीमध्ये मला काम करायचं होतं तशी एक संधी मला चालून आलेली आहे. आणि लवकरच तुम्हा सगळ्यांना, आणि मला माहिती आहे तूच माझा इंटरव्ह्यू करशील ते गाणं आल्यानंतर. सगळ्या वाटचालींसाठी आणि या अवॉर्डसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू सो मच न्यूज 18 लोकमत.